नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करियर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज सर्वात महत्त्वाचा टॉपिक आपल्या जिव्हाळ्याचा विषय तुमच्यासमोर मांडण्यासाठी आलो आहे। वास्तविक पाहता नीटचा OMR सीट आल्यापासून सर्व साऱ्या विद्यार्थ्यांचा डाटा समोर आल्यानंतर आपल्या भारत देशामध्ये 600 पेक्षा जास्त स्कोर करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमालीची घटलेली आहे। जवळपास गेल्या वर्षी 80,000 एवढा ऑल इंडिया रँक 600 मार्क्सवरती होता। तोच आपण या व्हिडिओमध्ये आपण ही चर्चा करणार आहे की यावर्षी रँक व्हर्सेस मार्क्स म्हणजे मार्क्स किती मार्क्सला रँक होऊ शकतो या संदर्भात चर्चा करणार आहे। बऱ्याच वेळा काय होतं की वेगवेगळे प्रेडिक्शन्स समोर येतात, परंतु संपूर्ण भारत देशामध्ये बसलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांच्या सर्वेचा आपण अंदाज फक्त येणाऱ्या फोन्स आणि आपल्याकडे होणाऱ्या रजिस्ट्रेशनच्या आधारावरती केलेला असतो। त्यामुळे आपण दिलेला सर्वे हा 100% बरोबर असेल असं मानायचं काही कारण नाही, पण तरीसुद्धा जो काही सर्वे आजपर्यंत गेल्या 7 वर्षापासून आम्ही मांडत आलो तो ॲटपार होत गेलेला आहे। आता आपण या व्हिडिओमध्ये मार्क्स व्हर्सेस म्हणजे नीटचा स्कोअर व्हर्सेस ऑल इंडिया रँक या संदर्भामध्ये कशा स्वरूपामध्ये असू शकणार आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। 600 मार्क्सपर्यंत महाराष्ट्र आणि भारत देशामध्ये सर्व विद्यार्थ्यांची संख्या 2000 एवढी असू शकते, एवढा कमी रँक असणार आहे। म्हणजे 78,000 विद्यार्थी गेल्या वर्षीपेक्षा कमी असणार आहेत। 590 वरती जवळपास 2500 विद्यार्थी असतील। 580 वरती जवळपास 3000 एवढा रँक असू शकणार आहे। 570 वरती जवळपास 4000 एवढा रँक असू शकणार आहे। 560 वरती आपल्याला 6000 एवढा रँक असेल। जवळपास 550 या मार्क्सवरती 8000 एवढा रँक असणार आहे। 540 वरती 11,500 रँक असू शकणार आहे। 530 वरती आपल्या सर्वांना 14,000 एवढा रँक असणार आहे। जवळपास 520 मार्क्सवरती 19,000 एवढा रँक असू शकणार आहे। 510 वरती मात्र 25,000 एवढा रँक असणार आहे। 500 पर्यंत मार्क्स मिळाल्यानंतर जवळपास 29,000 एवढा रँक असू शकणार आहे। 490 मार्क्सवरती आपल्याला 35,000 एवढा रँक असेल। 480 मार्क्सवरती आपल्याला 39,000 एवढा रँक असेल। 470 मार्क्सच्या विद्यार्थ्यांना 45,000 एवढा रँक असू शकणार आहे। 460 मार्क्सला मात्र 55,000 एवढा रँक असू शकणार आहे। 450 मार्क्सला मात्र एकदम 15 ते 20 मार्कात 20,000चा जंप येणार आहे। 450ला 70,000 रँक आपला असू शकतो। 440ला आपल्याला 85,000 एवढा रँक असू शकणार आहे। 430ला आपल्याला 97,000पर्यंत रँक असणार आहे। 420 मार्काला 1,10,000 एवढा रँक असणार आहे। आपल्या अंदाजानुसार टीम CMG विश्व याच्या सर्वेनुसार 410 मार्क्सवरती 1,20,000 एवढा रँक असू शकतो। 10,000चा जंप या ठिकाणी 10 मार्काने मिळणार आहे। जवळपास 400 मार्क्सला मात्र 1,25,000 एवढा रँक असणार आहे। 390 मार्क्सला 1,40,000 एवढा रँक असेल। 390ला 380 मार्कला 1,50,000 एवढा रँक असेल। 370ला 1,65,000 एवढा रँक असू शकेल। 360 मार्कला 1,85,000 एवढा रँक असेल। 350ला 1,95,000 एवढा रँक असणार आहे। 340ला 2,20,000 एवढा रँक असेल। 330 मार्कला आपल्याकडे 2,35,000 एवढा रँक असणार आहे। 320 मार्काला मात्र 2,50,000 एवढा रँक असणार आहे। 310ला 2,65,000 एवढा रँक असेल। 300 मार्कवरती मात्र या ठिकाणी आपल्याला 2,85,000 एवढा मार्क्स असणार आहे। जवळपास 290ला 3,00,000 एवढा रँक असेल। 380ला 3,40,000 एवढा रँक असेल आणि 260 मार्कला 380,000
270 मार्काला 3,80,000 एवढा रँक असू शकतो आणि 260 मार्काला 4,05,000 एवढा रँक आपल्याला असणार आहे. महाराष्ट्र आणि भारत देशातील सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या साठी एक महत्त्वाचा म्हणजे खरं तर रिझल्टच्या संदर्भामध्ये 1 ते 2 दिवसामध्ये रिझल्ट लागू शकणार आहे. आपल्या सर्वांसाठी हा सर्व ऑप्शन्स उपलब्ध आहे. जवळपास 30,000च्या आसपास जो रँक असणार आहे तो जवळपास 505 मार्कापर्यंत असेल. ऑल इंडिया रँक जवळपास 510 ते 505 पर्यंत येऊ शकणार आहे आणि जवळपास 470 किंवा 75 मार्काला 45 किंवा 48,000 एवढा रँक असणार आहे. तर जवळपास 470 किंवा 75 मार्काला कट ऑफ हा महाराष्ट्राचा गव्हर्नमेंट कॉलेजचा लागू शकणार आहे. 85,000 हा जो आहे तो रँक 85,000 किंवा 90,000 एवढा रँक 440 म्हणजे सगळ्यात कमी वाईटात वाईट कट ऑफ पाहायला गेलं तर SCBC EWS OBC NTD आणि ओपन कॅटेगरीसाठी जवळपास 440पर्यंत असू शकणार आहे. आता आपण 260 मार्कापर्यंत म्हणजे 4,10,000 पर्यंत एवढा रँक असू शकेल. म्हणजे तोपर्यंत आपल्याला BMS सुद्धा प्रायव्हेट कॉलेज मिळू शकणार आहे. एकंदरीत गेल्या वर्षीच्या रँकच्या तुलनेमध्ये यावर्षीचा जो रँकमध्ये जो डाऊनफॉल आलेला आहे या सर्व गोष्टीनुसार आपल्या सर्वांसाठी काउन्सिलिंगमध्ये एखादा महत्त्वाचा टॉपिक सांगण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. बऱ्याच वेळा या सर्वांमध्ये आपल्याकडे काउन्सिलिंगची प्रोसेस सुरू झाली. जवळपास 600पेक्षा जास्त विद्यार्थी रजिस्टर्ड झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी बऱ्याच वेळा ऑनलाईन स्वरूपामध्ये सुद्धा आपण सर्व सिस्टम करतो. रिझल्ट लागल्यानंतर मी जॉईन होऊ असं म्हटलेलं असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी थोडीशी अडचणीची बाजू मी सांगणार आहे. वास्तविक जेवढा रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थ्यांचा फ्लो खूप वाढत राहतो त्यावेळेस आपल्याशी संपर्क होणं कठीण होतं आणि जॉईन होणं पण कठीण होतं. त्यासाठी आपल्या सर्वांना एक महत्त्वाची विनंती आहे की लवकरात लवकर आपल्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. प्रत्यक्षात जॉईन झाल्यानंतर जो अनुभव आहे वर्षभराचा त्या सर्व गोष्टी आपल्याला अनुभवानंतरच तुमच्या प्रतिक्रिया आपल्यासमोर येऊ शकतात. आपण हे सर्व गेल्या वर्षीपर्यंत वेगवेगळ्या आपल्या 5-7 शाखांमधून चालत होतं. यावर्षी जवळपास 22पेक्षा जास्त शाखांमधून हे काम चालणार आहे. आमच्या ऑफिसला तुम्ही भेट दिली तरी चालू शकते. त्यासाठी जे काही ऑफिसेसची नावं आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. एक तर बेळगावमध्ये ऑफिस आहे, त्या संदर्भामध्ये संपूर्ण जे लिंक आहे ती मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याच्यावरती सुद्धा आपण जाऊ शकता. खूप वेळा आपले विद्यार्थी ज्यावेळेस आमच्याकडे येतात त्यावेळेस त्यांचं स्वतःचं म्हणणं असं राहतं आहे किंवा आपल्याकडे जॉईन व्हायचं म्हणलं तर ऑफिस कुठे आहे, ऑफिसकडे खरं तर जाण्याची आवश्यकता भासत नाही अशा प्रकारची गोष्ट आमच्याकडे आहे. परंतु तरीसुद्धा ऑफिसला जायचं असेल तर आमचं माढा सोलापूर या ठिकाणी मेन ब्रांच आहे, ते सुद्धा आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पेस्ट केलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे नंबर पण दिलेले आहेत आणि त्याबरोबर त्यांचा ॲड्रेससुद्धा दिलेला आहे. पुणे ऑफिसमध्ये सुद्धा एरंडवणे या ठिकाणी आपलं एक ऑफिस आहे, त्याचे नंबर पण त्या ठिकाणी दिले आहेत. नागपूरमध्ये सुद्धा आपलं ऑफिस आहे. जवळपास नंदनवन या ठिकाणी आपलं नागपूरचं ऑफिस आहे, त्यांचा कृणाल सर म्हणून त्यांचा नंबर दिलेला आहे. जालन्यामध्ये आपल्याकडे हरी खरात सर आहेत, त्यांचासुद्धा नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी आणि त्यांचा पत्ता पण त्या ठिकाणी दिलेला आहे. जुनोनी सांगलीमध्ये आपल्या डॉक्टर अरुण फोंडे सरांचा नंबर या ठिकाणी दिलेला आहे. गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये सुद्धा शाखा आपली आहे, त्या ठिकाणी कृणाल सरांची टीम इकडे बसलेली आहे. मुंबईमध्ये आपल्याला CMG विश्व नावाने जी काही विश्व नावाची संस्था आहे त्या ठिकाणी जे शाखा आहे त्याच्यामध्ये कुर्लामध्ये सुद्धा शाखा आहे. आपल्या विविध शाखेमध्ये ठाणेमध्ये शाखा आहे, नवी मुंबई, नंतर मीरा रोड, कल्याण, भिवंडी, बेळगावमध्ये शाखा आहे आपली, बँगलोरमध्ये एक शाखा आहे, सांगलीमध्ये सुद्धा ऑफिस आहे आपलं, नाशिकमध्ये आपलं ऑफिस आहे, सातारामध्ये ऑफिस आहे, कराड, कोल्हापूर, पुणे ऑफिसमध्ये पुणेमध्ये वाकड, हडपसर, सिंहगड रोड, शिवाजीनगर या अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सर्व शाखा उपलब्ध आहेत. या शाखामध्ये येऊन कोल्हापूरमध्ये सुद्धा शाखा आहे आपली. या सर्व ऑफिसमध्ये जाऊन आपण आपल्या रजिस्ट्रेशन करता येऊ शकेल. अतिग्रेमध्ये सुद्धा आपली शाखा आहे, तिकडे पण जाऊन आपण रजिस्ट्रेशन करू शकता किंवा ऑनलाईन स्वरूपामध्ये आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती संपर्क करून आपल्या रजिस्ट्रेशनमध्ये येऊ शकता. लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. हे रजिस्ट्रेशनची मुदत बऱ्याच वेळा नंतर आपले रजिस्ट्रेशन बंद होऊ शकतात.
खूप वेळा इम्पॉर्टंट आयुष्यातला टर्निंग पॉईंट आहे। याच्यामध्ये तुम्ही आपल्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये जॉईन झाला तर तुमचा सर्व मार्ग सुकर बनण्यास मदत होऊ शकतो। एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांना सर्व आपल्या आपल्या कॅटेगरीनुसार एखादं कॉलेज मिळावं आणि सर्व स्कॉलरशिपच्या संदर्भातली डॉक्युमेंटेशनच्या संदर्भातल्या राऊंडच्या प्रत्येक रूल्स आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो तुमचा मार्ग काउन्सिलिंगचा आहे तो सुकर बनावा आणि तुम्ही तुमच्या भावी आयुष्यभरामध्ये मोठी मोठी शिखरे पादाक्रांत करावी एवढाच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ संपूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।